नमस्कार मैत्रिणींनो, रत्नज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण केळफुलाच्या फुलांची भाजी बनवणार आहोत। आपण केळफुलाच्या पकोड्यांची रेसिपी जी चॅनलवर टाकलेली आहे ना, त्यात आपण केळफुलं कशी सोलायची आणि कशी वाफवून घ्यायची ते सर्व सविस्तर दाखवलेलं आहे। केळफुलं चिरून 4 ते 5 तास पाण्यात आपण भिजत ठेवायचे, जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल। त्याच्यानंतर शिजवताना त्यात हळद आणि मीठ घालायचे आणि 10 ते 15 मिनिटं ते शिजवून घ्यायचे पाण्यामध्ये। ही केळफुलं आपली आता शिजून झालेली आहेत। ती आता मी चाळणीत काढून थोडी पिळून घेतलेली आहेत। आता त्याला आपण फोडणी देऊया आणि फोडणीचं साहित्य बघूया। शिजवलेली फुलं आपण 1 कप घेतलेली आहेत। त्यासाठी आपण मीडियम साईजचा 1 कांदा, 2 छोटे बटाटे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहेत। त्याच्यासाठी कढईमध्ये आपण 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्याच्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे। नंतर कापलेली हिरवी मिरची घ्यायची, ते चांगलं हलवून घ्यायचं आणि थोडंसं शिजू द्यायचं। कांदा थोडा फ्राय झाला की नंतर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। ते चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि थोडं ब्राऊन होऊ द्यायचं आहे कांदा आणि अद्रक लसूण। आता आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आपण बटाटा टाकून घेऊया। लगेच त्यात आपण मसाले घालून घेऊया। थोडी हळद टाकायची आहे, कारण केळफुलं शिजवताना त्यात पण आपण हळद घातलेली होती, म्हणून आता थोडीच घालायची आणि आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त हे आपण आपल्या आवडीनुसार टाकायचे। आणि त्यात आपण अगोदर हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं। आता आपण हा गरम मसाला टाकतोय। हे आपण धणा जिरा पावडर टाकलेली आहे। मिक्स करून घेऊया। आता ही केळफुलं आपण टाकूया। आणि लगेच मीठही घालून घेऊया आपण। केळफुलं शिजवतानाही आपण मीठ घातलं होतं।
भाजी तेलात चांगली परतून घ्यायची आहे. पुढे 1-2 चमचा पाणी टाकून शिजायला ठेवायचं. झाकण ठेवून थोडं शिजवायचंय. नंतर आपण थोड्या वेळाने बघूया. आता आपण आपली भाजी शिजली का ते बघूया. बटाटा शिजला का ते बघूया. बटाटा शिजलाय. आपली भाजी पण पूर्ण शिजलेली आहे. आता मध्ये आम्ही 1-2दा हलवून बघितली होती. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. याच्यावर मी कोथिंबीर टाकायची विसरली आहे, तर तुम्ही वरतून थोडी कोथिंबीर टाकून आणि मग सर्व करू शकता. ही भाजी चपाती, भाकरी आणि साध्या वरण भातासोबत पण खूप छान लागते. आणि नेहमीच्या त्याच चवीच्या भाज्या खाऊन सर्वांना कंटाळा येतो. त्यामुळे वेगळ्या चवीची भाजी असल्यामुळे सगळेजण आवडीने ही भाजी खातात.